आपण इथे टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. तर टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस आणि अबाउट एक्स एक्स ॲक्सिस काढा असा क्वेश्चन येतो. तर वाय वाय ॲक्सिस असा असतो आणि एक्स एक्स ॲक्सिस इथं कुठंतरी येतो. तर प्रॉब्लेम खूप मोठा होईल. यासाठी मी वाय वाय ॲक्सिसवर सेपरेट आणि एक्स एक्स ॲक्सिसवर सेपरेट असा वेगवेगळा तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर आत्ता इथं जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे तर तो अबाउट वाय वाय ॲक्सिस टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा ह्याच्यावरच हा पार्ट घेतलेला आहे. आता टी सेक्शनमध्ये हा एक रेक्टँगल आणि हा दुसरा रेक्टँगल हे दोन्ही मिळून काय होतो टी सेक्शन तयार होतो. त्यापैकी वरती जे आहे त्याला आपण फ्लॅंज बोलतो आणि खाली जे आहे उभी त्याला आपण वेब बोलतो. तर बऱ्याचदा तुम्हाला हे टोटल डायमेन्शन म्हणजे हे 200 ह्याचं हे टोटल डेप्थ 200 आणि ह्याची जी थिकनेस आहे तर अशा प्रकारे एक प्रॉब्लेम दिला जातो किंवा फ्लॅंज आणि वेब ह्याचे सेपरेट डायमेन्शन्स दिले जातात. तर प्रॉब्लेम हे अशा प्रकारे व्हरायटी पडू शकते. बऱ्याचदा टी सेक्शनच्या ऐवजी इन्व्हर्टेड टी बोलतात. इन्व्हर्टेड टी याचा अर्थ उलटा टी, तरी लक्षात ठेवायचं आहे. आता तुमच्यासमोर जो दिलेला आहे ह्याच्यामध्ये ओव्हरऑल डायमेन्शन 200 आहे. दुसरं उभं डायमेन्शनसुद्धा 200च आहे आणि ह्याची जी थिकनेस आहे ती आहे 20. मग याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे तर टी सेक्शनच्या सगळ्यात डाव्या खालच्या साईडला ओ एक्स हा रेफरन्स ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे आणि सगळ्यात डाव्या साईडला ओ वाय हा व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे. ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर हा रेक्टँगल टी सेक्शन 2 रेक्टँगलमध्ये स्प्लिट करायचा आहे. हा जो खालचा रेक्टँगल आहे त्याला 1 आणि वरचा रेक्टँगल आहे त्याला 2 आपण म्हणणार. 1 रेक्टँगल जो आहे त्याचा सेंट्रॉइड काढून घ्यायचा, हा झाला सेंट्रॉइड, आणि 2 रेक्टँगल आहे त्याचा हा झाला सेंट्रॉइड. त्याला नावं द्यायची G1 आणि G2. आता नावं दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हा जो रेक्टँगल आहे त्याचं हे डायमेन्शन B असतं आणि हे डायमेन्शन D असतं. मग याच्यावरनं आपल्याला B1 D1 आणि B2 D2चे डायमेन्शन्स काढायचे. B1 म्हणजे काय तर तुमचं पहिल्या रेक्टँगलचं आडवं डायमेन्शन. D1 म्हणजे काय तर पहिल्या रेक्टँगलचं उभं डायमेन्शन. सेम हा जो दुसरा रेक्टँगल आहे ह्या दुसऱ्या रेक्टँगलसाठी B1 याचा अर्थ B2 म्हणजे दुसऱ्या रेक्टँगलचं आडवं डायमेन्शन आणि D2 म्हणजे उभं डायमेन्शन. फाइंडमध्ये आपण लिहिणार आय वाय वाय टी सेक्शनचं काढायला सांगितलं आहे. तर प्रॉब्लेम बघा. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टी सेक्शन 200 mm 200 mm 20 mm 200 200 20 अबाउट सेंट्रोडल ॲक्सिस वाय वाय. तर टी सेक्शनचा सेंट्रोडल ॲक्सिस जो आहे तो बरोबर मधून जातो म्हणजे सेंट्रॉइडमधून जातो. तर अबाउट वाय वाय ॲक्सिस आपल्याला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर ह्याच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जर आपण सेक्शन बघितला तर काय एकसारखाच आहे. त्यामुळे हा जो टी सेक्शन आहे तो वाय वाय ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे. मग वाय वाय ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे याचा अर्थ आपण इथं डायरेक्ट एक्स बारची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे ओ वाय पासून ते वाय वायपर्यंत असलेलं डिस्टन्स म्हणजेच एक्स बार. का तर x1 याचा अर्थ G1पर्यंतचं डिस्टन्स आणि x2 याचा अर्थ G2 पर्यंतचं डिस्टन्स. त्यामुळे वाय बारची व्हॅल्यू काय येते x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू एक्स बार. मग आपण इथं लिहिणार द गिवन टी सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ॲक्सिस. त्यामुळे एक्स बार x1 आणि x2ची व्हॅल्यू सेमच येते. किती येणार आहे तर हे जे टोटल डायमेन्शन असेल ह्याच्या निम्म येतं 200/2 किती 100 mm फ्रॉम ओ वाय. ओ वायपासून 100 mm वर. आता आपण ह्याच्यानंतर फाइंड आउट करणार H1 आणि H2. H1 याचा अर्थ काय तर G1 पासून हा जो वाय वाय ॲक्सिस किती अंतरावर आहे
0 अंतरावर आहे. G2 पासून वाय वाय ॲक्सिस किती अंतरावर आहे, म्हणजेच H2 0. तर H1 आणि H2च्या व्हॅल्यू काय झाल्या, 0. आता याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार आय वाय वायच्या व्हॅल्यू. आय वाय वायचा जो फॉर्म्युला आहे तो आहे DB³ डिवायडेड बाय 12. तर D याचा अर्थ हा जो रेक्टँगल आहे ह्याचं उभं डायमेन्शन ॲज इट इज लिहायचं आहे. दुसरं डायमेन्शन B आहे त्याचा क्यूब करायचा भागिले 12. आता असं का केलं, तर आय वाय वाय काढतोय त्यामुळे जे उभं डायमेन्शन आहे ते तसंच ठेवायचं आहे, दुसऱ्या डायमेन्शनचा क्यूब करायचा. इथं IXX असता तर Dच्या जागी B आला असता आणि Bच्या जागी D आला असता. तर आय वाय वाय काढतोय म्हणून D1 B1³ अपॉन 12. तर D किती, D1 तर तो तुम्ही इथं लिहिला आहे. B1 किती तर तो सुद्धा तुम्ही इथं लिहिलेला आहे. व्हॅल्यूज टाका, कॅल्क्युलेटर तुम्हाला आन्सर देईल 120 × 10⁻³ आता नेक्स्ट आहे आय वाय वाय 2. तर इथं बघा D2 D1च्या जागी D2 येईल, B1च्या जागी B2 येईल. तर D2 पण माहिती आहे आणि B2 पण तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही काय करणार आहात, हे कॅल्क्युलेटरवर व्हॅल्यूज टाकणार आहात आणि आन्सर काढणार आहात. आन्सर येईल 13.33 × 10⁻⁶. आता नेक्स्ट आहे आपल्याला आय वाय वाय म्हणजे हा टोटल जो टी सेक्शन आहे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा जो काढला हा प्रत्येक रेक्टँगलचा काढला, आय वाय वाय 1 आय वाय 2. पण टी सेक्शन 1 आणि 2 रेक्टँगल जोडून होतो, त्यामुळे हा जो टी सेक्शन आहे ह्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरावा लागतो. म्हणजे पहिल्या रेक्टँगलसाठी आणि प्लस दुसऱ्या रेक्टँगलसाठी. हा प्लस काय सांगतो की 2 रेक्टँगल मिळून तयार झाला आहे हा सेक्शन. तर आय वाय वाय 1ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती. आता इथं एरिया माहीत नाही, तर एरियाचा फॉर्म्युला काय, A = B1 × D1. B1 तुम्हाला माहिती, D1 तुम्हाला माहिती. A2 = काय, B2 × D2. तर इथं B2 पण तुम्हाला माहिती आहे आणि D2 ही तुम्हाला माहिती आहे. तर इथं तुम्ही फॉर्म्युलामध्ये आय वाय वाय 1 A1 आणि H1ची व्हॅल्यू टाकणार आहात. तर इथं H1ची व्हॅल्यू 0 आहे, इथं सुद्धा H2ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे ही जी सगळी टर्म आहे ती कॅन्सल होणार. मग जर ही सगळी टर्म कॅन्सल होते याचा अर्थ आपल्याला इथं एरिया काढायची गरज नाही. हे मी बळाने घेतलं होतं हे सांगण्यासाठी, का तर H1 H2 जर 0 असेल, 0 गुणिले कोणतीही व्हॅल्यू असेल तर 0च येणार, त्यामुळे ही टर्म कॅन्सल होते. त्यामुळे ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपण एरिया काढणार नाही. तसेच H1 H2 सुद्धा काढणार नाही, काय तर बाय डिफॉल्ट ते 0च येतात. तर आपण काय करणार, डायरेक्ट एक्स बार काढणार, हे सांगणार, त्यानंतर I1 Y2 Y1 Y2 आय वाय वाय 1 आय वाय वाय 2 काढणार, त्यानंतर हा फॉर्म्युला लिहिणार आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2. आय वाय वाय 1ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती, आय वाय वाय 2ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती. ह्या व्हॅल्यूज तुम्ही टाका, कॅल्क्युलेटरमध्ये टाकल्यावर आन्सर मिळेल 13.46 × 10⁻⁶. तर बऱ्याचदा तुम्हाला हे आन्सर दिसत नाही, खूप मोठीच्या मोठी व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये अशी दिसते. ह्यानंतर कॅल्क्युलेटरमध्ये बघा ENG आहे का, ENG प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे दिसेल. ह्या साईडला छोट्या अक्षरामध्ये 10⁻⁶ असं लिहिलेलं दिसतं, तर ते बघा. तर हे आन्सर लिहिलं आहे 13.45. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये आपण आय वाय वाय चा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स ॲक्सिस काढणार आहोत. तर इथं आपण आय वाय वाय बद्दल काढलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार, अबाउट एक्स ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा तो बघणार आहोत. आता इथं बघा, ज्या वेळेला आपण आय वाय वाय काढतोय त्यावेळेला आपल्याला एक्स बार काढावा लागला. ज्या वेळेला आपण अबाउट एक्स ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार
त्यावेळेला आपण काय काढणार, वाय बार. तर नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे सगळं सॉल्व करायचं आहे.